तुकाराम मुंढे राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्त झाल्यापासून अन्नात विष कालवणाऱ्यांचे अक्षरशः धाबे दणाडलेले आहेत। क्विक कॉमर्स म्हणजे 10 मिनिटात घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या अन्न सुरक्षेबाबत आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। देशातील सर्वोच्च अन्न नियामक संस्था FSSAI ने प्रसिद्ध क्विक कॉमर्स ॲप स्विगी इन्स्टामार्टला 9 कारण दाखवा नोटीस बजावलेली आहे। नोटीसमध्ये ग्राहकांना मुदत संपलेले, खराब झालेले, सडलेले आणि दूषित अन्नपदार्थ पुरवल्याचा गंभीर ठपका कंपनीवर ठेवण्यात आलेला आहे। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले। रिजवान, काय अधिक अपडेट्स? सौरव, आपण पाहतोय तुकाराम मुंढे यांच्यानंतर FSSAI आता आक्रमक झालेली आहे। स्विगी इन्स्टामार्टला थेट जे आहे ते 9 कारण जे आहे ते या संस्थेच्या माध्यमातून बजावण्यात आलेले आहे। आपण पाहतो ज्या पद्धतीने तुकाराम मुंढे यांनी जेव्हापासून अन्न आणि औषध प्रशासनाचा हातभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे भेसळ होत होते त्याला कुठेतरी रोखण्याचं काम जो आहे तो अन्न आणि औषध विभागाच्या माध्यमातून होताना दिसून येतं। आणि तेच आता त्याच्यानंतर FSSAI फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून जे क्विक रिस्पॉन्स म्हणजे 10 मिनिटांमध्ये जे फूड तुमच्या घरी पोहोचलं जात होतं त्याच्यावरती देखील FSSAIच्या माध्यमातून कारवाई जी करण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहतो याच्यामध्ये जी महत्वाचे जे हे सापडलेले आहे की जे फूड आपण 10 मिनिटांमध्ये घरी बोलवतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते त्रुटी आढळलेले आहे। जे फूड मागवले जातं तो फूड देखील खराब असतो असंही देखील FSSAI त्याच्यामध्ये आढळलं आहे। आणि त्याचमुळे यांना जे आहे ते 9 कारण नोटीस जे आहे ते बजावण्यात आलेले आहे। लवकरात लवकर त्याचं उत्तर देखील सादर करण्याचा जो आहे FSSAIच्या माध्यमातून या क्विक इन्स्टामार्टला जो आहे तो सांगण्यात आलेला आहे। बरोबर, निश्चितच रिजवान, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तर धन्यवाद।